सिम्प्लिफिकेशनचे काही प्रश्न दिसायला कठीण असतात मात्र सोडवायला ते सोपे जातात कारण बेसिक माहीत पाहिजे. या ठिकाणी बघा -3 आहे आणि त्याचा रेस टू दी पॉवर -3 आहे. नेमकं काय करावं लागेल त्यासाठी आपण एक उदाहरण घेणार आहोत. 52 भागिले 1 13 गुणिले 4 याला इथल्या इथं जर आपण सॉल्व्ह करून घेतलं तर काय आन्सर येणार मित्रा? हे बघा 52 भागिले 1 म्हणजे 52 झाले. आता इथे असते गुणाकार 13 1 13 13 52 4 4 कॅन्सल झाला म्हणजे 1 आला 1 वजा. आता या ठिकाणी काय करायचं? या ठिकाणी काय करायचं हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आता 1 भागिले या ठिकाणी -3 च्या डोक्यावर -3 आहे म्हणजेच -3 रेस टू दी पॉवर -3 असं त्याला म्हटलं जाते. आणि या ठिकाणी अंडर रूट मध्ये x आहे. याची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की याला आपल्याला कन्व्हर्ट करावं लागेल एवढ्या पार्टला. मग मी याला इथल्या इथं कन्व्हर्ट करतो. कसं बघा, याला जर कन्व्हर्ट करायचं असेल तर आपल्याला आधार घ्यावा लागते 1 चा. 1 घेतला भागिले आता याचं चिन्ह कट होतं ते असं कट होतं मायनसचं होते हे प्लस -3 च्या डोक्यावर 3 आले झालं. आता हे जे आहे 1 भागी 1 वजा हा 1 आहे आणि हे जे चिन्ह आडवं आहे त्याला आपण भागाकार म्हणू बरोबर अंडर रूट मध्ये x. आता एवढं सोल्युशन आपल्याला करण्यासाठी एक पर्यायी मार्ग आहे तो म्हणजे गुणाकाराचा. म्हणून याला आपण भागिलेचं गुणिले करू शकतो. हा एवढा जो पार्ट आहे वर नेऊ शकतो म्हणजे -3 च्या डोक्यावर 3 आणि हा येणार आहे खाली 1. या ठिकाणी काय येतं -3 गुणिले -3 म्हणजे येते या ठिकाणी 9 येतं 9 वजा 9 इंटू -3 म्हणजेच -27 येते. कोणत्याही ऋण संख्येचा जर का तुम्ही घन काढत असाल तर ते ऋणमध्येच येते म्हणजे या ठिकाणी -27 आले. काय आले? -27. 1 वजा 1 गुणिले -27 बरोबर या ठिकाणी अंडर रूट मध्ये x. बस एवढंच आपल्याला आता सॉल्व्ह करायचं आहे. मला सांगा 1 गुणिले -27 म्हणजे झाले -27 म्हणजे या ठिकाणी आपण काय करणार 1 -27 बरोबर या ठिकाणी अंडर रूट मध्ये x. आता मायनस मायनस काय होणार आहे? प्लस. प्लस जर झाले तर 1 + 27 बरोबर अंडर रूट मध्ये x. हे झाले मित्रा 28 बरोबर अंडर रूट मध्ये x. याला कट केलं त्याचा स्क्वेअर करावं लागते आणि 28 चा स्क्वेअर किती होते तर 784 होते. सेकंड ऑप्शन इज द राइट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चेक करूया राईटच आहे. दॅट्स इट कंप्लीट.